नमस्कार. मी पूजा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्त्रिया नेहमी टापटीप कशा राहू शकता किंवा कोणत्या गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये बदल केल्यानंतर तुमचं आयुष्य बदलून जाईल. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओपूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तसंच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चला तर वळूयाच्या व्हिडिओकडे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की तुम्ही तुमच्यामध्ये कोणकोणते बदल केले पाहिजे ज्याच्यामुळे तुमचा लुक हा छान दिसतो आणि तुम्हाला सगळे किंमत देतील. तुम्हालाही एक वेगळी जागा समाजामध्ये निर्माण होईल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या पाहुण्यापहीमध्ये तुम्हाला एक वेगळा सन्मान दिला जाईल. तर त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि कोणत्या गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये बदल केल्यानंतर तुमचं आयुष्य हे छान होईल आणि तुम्हाला म्हणजे स्वतःवर कॉन्फिडन्स राहील. तर अशा कोणत्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. तर सगळ्यात पहिली टिप्स जी आहे ती म्हणजे तुमचे कपडे. तुमचा रंग कसा आहे हा मॅटर करत नाही, पण तुमचे कपडे आणि तुमची जी चॉईस आहे ती थोडीशी वेगळी आपण हे करतो. आता सगळ्या लेडीजचं सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे तर तुम्ही कपडे काय घालतात हे खूप महत्त्वाचं आहे. आता भरपूर लेडीज माझा व्हिडिओ बघतायत, त्यांचं असं असेल की आपण बाहेर जातो, कुठेही जातो, पण घरी आल्यावर आपला मेन ड्रेस जो असतो तो म्हणजे गाऊन असतो. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती आपल्याला सोडायची आहे म्हणजे गाऊन. आता ज्या लेडीज त्यांची म्हणजे ते प्रेग्नेंट आहे किंवा ज्यांची डिलेवरी झालेली आहे, आताच त्यांचं छोटंसं बाळ आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ लागू होत नाही. कारण त्यांना ह्या टायमिंगमध्ये फीडिंग वगैरे म्हणजे मुलाला द्यायची असते, त्याच्यामुळे त्यांना ते कम्फर्टेबल वाटतं आणि तेव्हा त्या काळात त्यांनी ते घातलं पाहिजे गाऊन वगैरे. तर ती वेगळी गोष्ट आहे. पण ज्या लेडीज म्हणजे ज्यांचं बाळ लहान नाही आहे, मोठं झालं आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि तुम्ही उठलं सुटलं ते गाऊन वगैरे घालून घेतात, त्याच्यामुळे तुमचा लुक हे खूप वेगळा दिसतो. आणि तुम्ही आता खूप वेळा बघितलं असेल, जेव्हा तुम्ही घरात असतात, एक अचानक कोणीतरी तुमच्या घरी आलं, एखादं गेस्ट आलं, तर तुम्ही एकदम ते गाऊनवर असाल तर कसं वाटेल. आता गावाकडच्या ज्या लेडीज आहेत त्या म्हणणार की आम्ही कुठं गाऊन घालतोय, पण गावाकडेही भरपूर लेडीज आता गाऊन घालतात. पण गावाकडे ज्या लेडीज असतात ना त्या पण म्हणजे साडींमध्येही तुम्ही चॉईस ठेवा. आता ज्या मोठ्या मोठ्या प्रिंटच्या साड्या होत्या ना त्या सोडून द्या. असं छोट्या छोट्या अशा आता मी वेअर केलेली आहे, हे सिंपल साडी आहे पण याच्यामुळे असा वेगळा लुक येतो. आता हे मागं तुम्हाला पडदा जो आहे तो ब्लॅक आहे, त्याच्यामुळे ही साडी एवढी उठून दिसत नाही. पण काय करणार, मी इथं जागाच तशी आहे. हा माझा फेवरेट हे आहे, कॉर्नर आहे घरातला. तर इथे मी व्हिडिओ बनवते. तर जेव्हा साडी तुमची छान असेल, छोट्या छोट्या प्रिंटवाली किंवा अशी मऊ सुतातली साडी वेअर करा. जास्त मोठे प्रिंटवाली ज्या साड्या नेसतात ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर फक्त त्यांच्यासाठी आहे जे मोठ्या मोठ्या प्रिंटच्या साड्या न घालतात ते घाला. आणि ज्या लेडीज गाऊन घालतात त्या प्लीज तुम्ही गाऊन घालू नका, हात जोडून सांगते. कारण कसं आहे, मी स्वतः त्या गोष्टी अनुभवल्यात. कारण माझा म्हणजे तेव्हा माझा बाळ होता, माझा मोठा मुलगा जेव्हा असं लहान होता, तर मी सतत एक वर्षाचा तो होईपर्यंत सतत ते गाऊन घालायचे. आणि खूप वेळा असं झालंय की आता माझ्या मिस्टरांचं त्याच्याबद्दल काही कधी बोलणं नसायचं की तू हे घातलंय ते घातलं, ते मला कधीच बोलत नाही. ड्रेसच्या बाबतीत तर मला कधीच ते काही म्हटले नाही की तू अशी घातली तसं घालते. पण हे गोष्ट मी हे नोटीस केले की जेव्हा आपण गाऊनवर असतो आणि अचानक कोणीतरी येतं ना, तर घाई गडबडीत आपण ते ओढणी उचलतो आणि त्या गाऊनवर टाकतो. ते एकदम घाण प्रकार वाटतो मला तर पर्सनली. कारण त्याच्यामुळे तुमची जी पर्सनॅलिटी असेल, तुम्ही दिसायला कितीही सुंदर असला ना, तर त्याच्यामुळे त्या गाऊनमुळे तुमचा लुक खूप खराब होतो. तर एखाद्या वेळेस ठीक आहे, तुमच्या मागं खूप कामं आहेत, तुम्ही खूप घाईमध्ये असाल, तर एखाद्या वेळेस ठीक आहे. पण कंटिन्युअसली तुम्ही जर घरात गाऊन घालताय तर ते खूप वेगळं विचित्र दिसतं आणि तुमच्या फॅमिलीतले पण तुम्हाला म्हणजे वेगळ्या याने दिसतात. एखाद्या वेळेस तुमच्या घरी पाहुणे आले, तुम्ही याच्यामध्ये असाल, तर ते वेगळं लुक येतो. त्याच्यामुळे ड्रेस चॉईस आपली खूप चांगली पाहिजे. आणि घरात तुम्ही असे नॉर्मल वन पीस टाईप येतात, आता खूप सारे ड्रेसेस आहे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशोवर, ऑनलाईन साईड आहे किंवा एखादं हे असेल मार्केट असेल जिथे तुम्हाला कम्फर्टेबल असे कपडे भेटतात. गाऊनसारखेच असतात पण त्यांचा लुक असा वेगळा असतो, तुम्हाला बघताना असा एक छान लुक येतो. तर ती गोष्ट तुम्हाला नक्की हे नोटीस करायची आहे, गाऊन घालणं बदलायचं आहे. तर नक्की तसे मला फोटो भेटले तसे ड्रेसेसचे, कशा प्रकारचे ड्रेस तुम्ही घरी वेअर करू शकता, तर नक्की मी वरती फ्लॅश करेल कुठेतरी. तर तशा प्रकारचे ड्रेस नक्की ट्राय करा तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
आपली हेअरस्टाईल ही आपण काय करतो, सारखं असं केस गुंडाळले की वरती बांधून घेत असतो. तर हेअरस्टाईल ही करणं खूप गरजेचं आहे. घरी तुम्ही राहता, मी मान्य करते तुमच्या मागं खूप सारे कामं असतात, खूप टेन्शन आहे, पण ह्या टेन्शनमध्ये तुमचं जगणं तुम्ही विसरून जाता. सगळ्यांचं करत करत जी लेडीज स्वतःचं विसरून जाते ती म्हणजे एक आई असते, एक बायको असते, एक बहीण असते. तर ह्या गोष्टी खूप हे आहे, छोट्या छोट्या आहे, पण तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी जर हे केल्या ना, आपल्या आयुष्यात आणून घेतल्या, तर नक्की तुमचा लाईफ खूप बदलेल. आता तुम्ही बघा, भरपूर लेडीजच्या चेहऱ्यावर डाग वगैरे असतील, भरपूर काही पिंपल्स वगैरे असतील, तर स्वतःवर कधी लक्ष देणार नाही. आता काय, माझं लग्न झालं, आता मला काही दुसरं लग्न करायचं आहे, अशी गोष्ट तुम्ही भरपूर लेडीजचं ऐकलं असतील. आणि काही लेडीज अशा असेल की त्या टेन्शन घेऊन 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 परत ते वाढतात पिंपल, पण ते काही त्याची योग्य ट्रीटमेंट घेत नाही, एखाद्या स्किन केअर चांगलं बनवून घेतील नाही, किंवा एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवून घेणार नाही, एखादा त्वचारोग तज्ज्ञ असेल त्यांच्या कडे जाणार नाही, पण सतत ते चेहरा बघून बघून नेगेटिव्हिटी डोक्यात भरून घेणार की मी असेच दिसते. सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा आरशात बघतात ना, तर सगळ्यात पहिली गोष्ट करायची की मी आहे तसं कोणीच नाही, मी जेवढी सुंदर आहे ती एखादी ॲक्टरही नाही. जेव्हा तुम्ही असं स्वतःला म्हणाल तर एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीसारखं आपल्याला येतो. आता मी तुम्हाला पर्सनली सांगते, जेव्हा मी बाहेर जाते, आता मला गाडी जेव्हापासून मला स्कूटी वगैरे येत नव्हती, तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी झाली. जेव्हा मी बाहेर जाते ना, तर मी म्हणते माझ्यासारखं कोणीच नाही आहे. मी एकटी असलेल्या स्कूटीवर एवढी छान स्कूटी चालवते, मी असं वाटते मला केवढंच छान करते, मी हे आणते, मी ते आणते, मी स्वतः जाऊ शकते, याच्यातच मी आनंद घेत असते. आता भरपूर लेडीज म्हणणार की आम्हाला ही गाडी येते, याच्यात एवढं आनंद घेण्याची काय गोष्ट आहे. तर आहे, ज्यांना त्या गोष्टी नंतर भेटतात ना, त्यांना किंमत असते. तर आता पुढची गोष्ट आपण बघूया की ज्या गोष्टी म्हणजे आपल्याला बदल करायचा आहे, ती म्हणजे आपल्या कपड्यांचं, हे मी सांगितलं. त्याच्यानंतर हेअरस्टाईल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतरांसोबत तुम्ही वावरताना थोडंसं व्यवस्थित, जर तुम्हाला एखाद्या समोर तुम्ही बोलताय, किंवा एखादा तुम्हाला काहीतरी सांगतोय समोरचा माणूस किंवा स्त्री, तर ते ऐकून घेण्याची क्षमता ठेवा. आपलंच बडबड करत बसू नका, आपणच आपलं पुढं 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 हे करत बसू नका. आणि तुम्ही खूप वेळा हेही केलं असेल की जेव्हा तुम्ही एखाद्या कपड्याच्या दुकानमध्ये जातात ना, एखाद्या शॉपमध्ये, तर तुम्ही खूप वेळा बघितलं असेल की तुम्हाला बघूनच तुमचे म्हणजे तुम्ही जे वेअर केलेले ते कपड्याला बघूनच समोरच्याला अंदाज येतोय शॉपवाल्याला की हे म्हणजे यांचा बजेट एवढा नाही आहे, कारण तुमचे कपडेच त्या क्वालिटीचे असतात. जरी तुमच्या अकाउंटमध्ये लाखो पैसे पडलेले आहेत, पण तुम्हाला बघून समोरचा असं म्हणतो की तुमचं बजेट कुठपर्यंत आहे, असं नक्की सांगणार तुम्हाला. का सांगणार? कारण तुमच्या कपड्यांचं, तुमचं राहणीमान तसं आहे. जरी तुम्ही खूप श्रीमंत असाल, पण तुमचं जर राहण्याचं तसं हे नसेल, तर तुम्हाला समोरचा तेच म्हणणार आहे की मॅडम तुम्हाला खूप वेळा, आता ज्या लेडीज माझं बघताय ज्यांनी त्यांच्या आयुष्यात असं अनुभवलं आहे त्या म्हणतील. आता तुम्ही म्हणणार की तुला कसा अनुभव, तर मी खूप लोकांचं असं ऐकलं आहे, भरपूर सर्च केलं आहे, मगच मी हा व्हिडिओ बनवते. तर जेव्हा आपण जातो दुकानात आणि समोरचा आपल्याला म्हणजे शॉपवाला आपल्याला म्हणतो की तुमचं बजेट कुठपर्यंत आहे, तर आपल्याला किती वाईट वाटतो ना. तर तेव्हा काय करायचं, असं बनून जायचं आणि एवढं छान असं नटून जायचं. तर नटून म्हणजे काय, ते लावणीमध्ये नृत्य करतात, किंवा एखादी ॲक्ट्रेस लग्नामध्ये हे असते, किंवा एखादी नवरी लग्नामध्ये नटलेली असते, तसं आपल्याला अजिबात नटायचं नाही आहे. आपल्याला सिंपल आणि सोबर, आपले केस आहे ना असे ना थोडंसं असं घेऊन, किंवा थोडीशी लिपस्टिक लावून, थोडंसे जे इयररिंग आहे ते छान घालून, जो आपला मंगळसूत्र आहे त्याची चॉईस ही आपली चांगली पाहिजे, थोडंसं नटून. आता माझं हे, मी रात्री व्हिडिओ बनवते हे सध्या, त्याच्यामुळे थोडंसं लुक बिघडलेलं आहे. मी हळदी कुंकूला गेलेले होते. पण जेव्हा तुम्ही दुकानात जाल किंवा बाहेर थोडंसं भाजी आणायला जरी गेला ना, थोडंसं करा की नटापटा, थोडंसं नॉर्मल, अगदी थोडंसं वेळ लागतो, जास्त वेळ लागत नाही. जास्त करून 10 मिनटं लागणार. कारण साधी काहीच नसेल तुमच्याकडे, एखादी क्रीम, बीबी क्रीम, सीसी क्रीम काहीच नसेल, तर आपल्या घरातली फेअर अँड लवली जी खूप काळापासून चालू आहे ती, आणि थोडंसं पावडर लावा. इथं थोडंसं आपलं आयब्रो पेन्सिल मारा, थोडंसं काजळ लावा, थोडीशी लिपस्टिक लावा, नक्की त्याच्यामध्ये बदल होईल. या छोट्या छोट्या गोष्टी नक्की केल्याने तुमच्यामध्ये खूप सारा बदल होतो. आता तुम्ही म्हणाल की मुलं लहान आहेत, हे आहे, मग आता नाही जगणार तर मग कधी जगणार? थोड्या दिवसात तेच मुलं तुम्हाला म्हणतील मम्मी तू खूप वेगळी दिसतेस, मग कसं वाटेल? त्याच्यापेक्षा आतापासून बदल करा, म्हणजे मुलंही असं म्हणतील, तुम्हाला समोरच्यांना असं म्हटलं पाहिजे. वाटत नाही तुम्हाला 2 मुलं असतील, वाटत नाही तुमची मुलगी एवढी मोठी आहे, तुमचा मुलगा एवढा मोठा आहे, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं छान वाटतं ना. तर मग हे ऐकायचं आहे, तर नक्की ह्या गोष्टी
गोष्टी ह्या टिप्स फॉलो करा. आता तुम्ही ज्या सगळ्या आहेत, माझ्या बहिणी, माझ्या मैत्रिणी आहेत, माझा व्हिडिओ बघताय किंवा एखादा दादा बघत असेल तर तुमच्या बायकोला, तुमच्या बहिणीला, तुमच्या आईला नक्की ह्या टिप्स सांगा किंवा हा व्हिडिओ शेअर करून द्या. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यानंतर आता म्हणेन ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर कपड्या आता आपल्याला चूज करायचं. जर तुमची चॉईस नसेल चांगली, तुम्हाला चूज करता कपड्यांमध्ये अजिबात काही नॉलेज नसेल, तर तुमची एखादी मैत्रीण, तुमची बहीण, तुमची आई, तुमची मावशी, कोणाची तरी चॉईस चांगली असू शकते घरात, तर त्यांना सोबत न्या किंवा तुम्ही ट्राय करत राहा. एखादी म्हणजे तुमच्याकडे जर चांगला एखादा टेलर असेल तर काय करा, तुमची जुनी साडी असेल एखादी, त्याचे एखादे वन पीस शिवून घ्या, त्याचे एखादे स्कर्ट शिवून घ्या. चांगल्या प्रकारचे आता साडी चांगली असेल त्याला फॅब्रिक वेगळं लावून किंवा एखादं छान बॉर्डर लावून असे ड्रेस तयार करून घ्या, तुम्ही घरी घालू शकता कम्फर्टेबल. आता बरेच साड्या अशा असतात की त्या पडून असतात, त्यांचा कापडही छान असतो, आपण ते घालत पण नाही साड्या, पण त्यांचा कापड चांगला असतो, तर ते नक्की आपण एखादा ड्रेस वगैरे बनवून घेऊ शकता. तर सिंपल बनवायचं, असं भरपूर काय काय त्याच्यावर लावून नाही, एकदम सिंपल ठेवायचं, छान वाटतं होतं पण. तर ह्या असं काही गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर बोलताना थोडीशी, आता बोलताना थोडंसं म्हणजे स्पष्ट बोलायला शिका आणि ज्या ठिकाणी बोलायचं आहे त्या ठिकाणीच बोला. आता तुम्ही म्हणाल की कोणत्या ठिकाणी बोलायचं आहे आणि कोणत्या ठिकाणी नाही बोलायचं आहे हे कसं कळायचं, तर ज्या गोष्टी तुम्हाला कळत आहे ना, तर तिथं ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला नॉलेज आहे तिथे नक्की बोला तुम्ही. पण ज्या गोष्टी तुम्हाला अजिबात नॉलेज नाही आहे त्या गोष्टींबद्दल बोलू नका. बद्दल तुम्ही बोलाल, समोरच्याने तुम्हाला काही विचारलं, याच्याबद्दल माहिती दे, मग तुम्हाला अजिबात काही येणार नाही. त्याच्यापेक्षा जिथं आपल्याला बोलता येते तर तिथं बोला, जिथं नाही येत तिथं गप्प बसून समोरच्याचं ऐकून घ्या आणि मग ती गोष्ट लक्षात ठेवून पुढच्या वेळेस त्यांच्यासमोर प्रेझेंट करा. तर एकदम सोप्या असतात काही गोष्टी, पण त्या खूप सारं टेन्शन घेऊन आपण हे केलेले असतात. तर ह्याच सिंपल गोष्टी होत्या, मी तुम्हाला सांगितल्या. याच्यातली एखादीही टिप्स तुम्हाला आवडली किंवा तुम्ही स्वतःमध्ये बदल करून घेतली तर खूप फायदा होईल. गोष्ट म्हणजे सोशल मीडिया हँडल करणंही तुम्हाला जमलं पाहिजे, कारण भरपूर गोष्टी अशा आहेत इथं ज्या वाईटही आहेत, चांगल्याही आहेत. तर भरपूर गोष्टी तुम्ही त्याच्यातल्या आल्या पाहिजे, जसं की इन्स्टा वगैरे या गोष्टी तुम्हाला नॉर्मली यायला पाहिजे. कारण आता तुम्ही म्हणणार की ह्या एक वेळेस म्हणजे मोबाईल वगैरे वापरणंही एवढं गरजेचं आहेत का, तर हो, मोबाईलमध्ये आपण भरपूर गोष्टी म्हणजे शिकू शकतो. असं नाही की मोबाईलमध्ये सगळंच वाईटच असते. मोबाईलमुळे आपण भरपूर गोष्टी आपल्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो, भरपूर बदल आपल्यात घडू शकता. जसे की तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, बदल होतोय की नाही थोडासा, तर तसंच थोडं म्हणजे शिकायला भेटतं. आता दुसऱ्यांना आपण समोरची साडी बघतो, तिने किती छान साडी घातली आहे, आपण जशी साडी आहे तसा ब्लाऊजही आपला रनिंग त्याच्यावरचा पाहिजे, त्याच याच्यावर मॅच होतील असं सँडलही पाहिजे. अशी गोष्ट नाही की भरपूर तुम्हाला खर्च करायचा आहे. छोटे मोठे खर्च करून तुम्ही भरपूर चांगल्या दिसू शकता. घरीच काही बाहेर जातात तेव्हाच चांगले कपडे वगैरे घालू नका. घरीही छोटे आणि सिंपल असे 3-4 महिन्यात नंतर असे 2 ड्रेस आणून घ्यायचे, 2 किंवा 3 असे ड्रेस आणायचे की जे आपण घरी डेली यूजला वापरू शकतो आणि ते कम्फर्टेबल, आपल्याला त्याच्यावर कामही करता आलं पाहिजे आणि घरातलंही सगळं मॅनेज आपण करू शकतो. किंवा अचानक आपल्याला दुकानात किंवा बाहेर जावं लागलं थोडंसं आजूबाजू, तर ते आपण कम्फर्टेबल आपल्याला वाटलं पाहिजे असे कपडे निवडा. ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्ट असाल असेच कपडे निवडा. असं आता ते गाऊन वगैरे थोडंसं साईडला ठेवा, कारण ते म्हणजे नाईटला ठीक आहे, पण दिवसभर घालायला म्हणजे वेगळं वाटू शकतो. त्याच्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.